ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकावर निवडणुका घ्याव्या लागतील, मिलॉर्ड, हे होईल का? मित्र हो, निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव मानला जातो, पण तरी सुद्धा अलीकडे सामान्य मतदारातून मात्र निवडणुकीच्या बाबतीत प्रचंड अशी एक उदासीनता दिसून येते आणि त्यामुळे वरचेवर मतदानाचा टक्का घसरत चाललेला आहे. जे काही मतदान होतं ते सुद्धा कशा पद्धतीनं होत असतं हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. निवडणुकीत पैशाचा कसा वापर केला जातो याची चर्चा राजरोसपणे अगदी उघडपणे होताना आपण ऐकतो पाहतो. एकूण सगळ्याचा परिणाम म्हणून मतदानासाठी घराबाहेर पडण्यास मतदार उत्सुक नसतात आणि मग त्यामुळं टक्का घसरला. मग हे मतदान सक्तीचं करावं का असाही विषय अनेकदा समोर येतो. सक्तीच्या मतदानावर न्यायालयानं म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा आता भाष्य केलेलं आहे आणि याच विषयावर सामनामधून आज एक अग्रलेख आलेला आहे आणि या अग्रलेखामध्ये महत्वाचे प्रश्न देखील उपस्थित केले गेले आहेत. सामनानं काय म्हटलंय बघा, देशात मतदान सक्तीचं करण्यासंदर्भात विचार करण्याची गरज आहे असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदविलं आहे. लोकशाही बळकट व्हावी यासाठी हे गरजेचं आहे आणि त्यासाठी काही अनिवार्य प्रणाली तयार करायला हवी असं देखील मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलेलं आहे. बिनविरोध निवडणूक आणि नोटाचा पर्याय या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांनी हे मत व्यक्त केलेलं आहे. ग्रामीण मतदारापेक्षा सुशिक्षित आणि संपन्न मतदार मतदानासाठी कमी बाहेर पडतात. या वास्तवावरही न्यायाधीशांनी बोट ठेवलं. सर्वोच्च न्यायालयानं मतदानाच्या या विरोधाभासावर केलेली टिप्पणी वास्तवदर्शीच आहे. स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये शहरी ग्रामीण मतदानातील फरक, मतदानाचा ठराविक मर्यादेपेक्षा न वाढणारा टक्का यावर चर्चा झडत आल्या आहेत. निवडणूक सुधारण्याचे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम राबवून सुद्धा हे चित्र दुर्दैवानं फारसं बदललेलं नाही. त्यामुळं मतदानाचा घटनात्मक हक्क आणि त्याची लोकशाही बळकट करण्यासाठीची आवश्यकता याची सांगड घालणं चुकीचंही नाही. मतदान सक्तीनं केल्यामुळं लोकशाही सक्षम होईल असं वाटण्यातही काही गैर नाही, पण प्रश्न एवढाच आहे की फक्त मतदान सक्ती केल्यामुळं आपल्या देशात लोकशाहीला बळकटी येईल का? पुन्हा भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये मतदान सक्तीची अंमलबजावणी हा स्वप्नाळू आदर्शवाद ठरणार नाही का? मतदान 100% व्हायला हवं, तसे प्रयत्न व्हायला हवेत. हे मान्य जरी केलं तरी सत्तेचा गैरवापर करून आणि निवडणूक आयोगासह सर्व यंत्रणा खिशामध्ये घालून प्रत्येक निवडणूक जिंकायची, सत्तेतून पैसा आणि त्या पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची, हे सूत्र राबवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचं काय? त्यावर जोपर्यंत हातोडा पडत नाही तोपर्यंत ना मतदान सक्ती प्रभावीपणे होईल ना लोकशाही बळकटी होईल. आज देशात ना लोकशाही शाबूत आहे ना लोकशाहीचे प्रमुख चार खांब. विरोधी पक्ष देशात शिल्लकच राहू नये असं सत्ता पक्षाचं धोरण आहे. सरकार किंवा भाजपला विरोध करणारा कोणीही असो त्याला देशद्रोही ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. सत्ता प्राप्तीसाठी आणि विरोधी पक्ष फोडण्यासाठी साम दाम दंड भेद अशी सगळी लोकशाहीच्या विरोधी आयुध सत्ता पक्ष बिनदिक्कतपणे वापरत आहे. पुन्हा या खटल्याची स्थिती ही दुर्दैवानं तारीख पे तारीख अशीच आहे. लोकशाही बळकट करण्याची गरज वाटणाऱ्या न्यायदेवतेनं याचीही दखल घ्यायला हवी. ज्या मतदानाच्या हक्काबाबत सर्वोच्च न्यायालयाला काळजी वाटते ते मतदान आणि निवडणुका विविध आरोप आक्षेप आणि वादांच्या बोहऱ्यात सापडलेल्या आहेत. निवडणूक आयोगाची खालावलेली विश्वासार्हता, मतदार याद्यामधील घोळ, मतदानांचे आकडे आणि टक्केवारीतील हेराफेरी, मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळे यात आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता हरवलेली आहे आणि लोकशाहीचा श्वासही गुदमरलेला आहे.
मतदानाची सक्ती करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार गैर नाही, पण दिल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुका हुकुमशाही आणि भ्रष्ट व्यवस्थेच्या जबड्यात अडकलेल्या आहेत. त्याचं काय? निवडणुकांना त्यातून बाहेर काढल्याशिवाय लोकशाही बळकट होणार कशी? त्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण स्वच्छ करावी लागेल. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकावर निवडणुका घ्याव्या लागतील. मिलावट हे होईल का? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आलेला आहे. मित्रहो, या अग्रलेखाबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.